नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे निळावंती, एका शापित ग्रंथाची कहाणी। मित्रांनो, ही कथा बरीच मोठी असल्याने 4 भागात विभागली गेली आहे। प्रत्येक भागाचा एक व्हिडिओ आहे। कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आलो आहे जी तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आणेल। ही काही साधीसुधी कथा नाहीये, तर हा एक असा ग्रंथ आहे जो शतकानुशतकं एक न उलगडलेलं कोडं बनून राहिला आहे। होय, आपण बोलत आहोत निळावंती ग्रंथाबद्दल, एका अशा शापित ग्रंथाबद्दल ज्याच्या कथेमध्ये इतकी रहस्ये आणि भयावह गोष्टी दडल्या आहेत की त्याची कथा ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येतील। या ग्रंथाच्या पानांमध्ये अशी काही गुपितं लपली आहेत जी केवळ आपल्या कल्पनेच्या पलीकडची नाहीत, तर त्यांचा प्रभाव खऱ्या जगातही पाहायला मिळाल्याचं सांगितलं जातं। तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की या ग्रंथाला शापित का मानलं जातं? तुम्हाला जाणून घ्यायचंय का की या ग्रंथामागचं सत्य नेमकं काय आहे? चला तर मग मी तुम्हाला या ग्रंथाच्या त्या प्रत्येक पानाची कहाणी सांगणार आहे जी तुमच्या हृदयाची धडधड वाढवेल। चला सुरुवात करूया निळावंती ग्रंथाची, एका शापित ग्रंथाची कहाणी। मित्रांनो, निळावंती ग्रंथावर भारत सरकारने बंदी घातली आहे, कारण असं म्हटलं जातं की हा ग्रंथ एका शापित यक्षिणीने लिहिला आहे। अशी मान्यता आहे की ज्याने कोणी लालसेपोटी हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला त्याचा एकतर मृत्यू झाला किंवा तो माणूस वेडा झाला। जेव्हा अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली तेव्हा भारत सरकारने हा ग्रंथ वाचण्यावर पूर्णपणे बंदी घातली। मित्रांनो, ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे। सह्याद्रीच्या रांगेत एका छोट्याशा गावामध्ये एक माणूस राहत होता। त्याला एक पत्नी आणि एक छोटी मुलगी होती। जेव्हा ती मुलगी 5 वर्षांची झाली तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला। त्या मुलीचं नाव निळावंती होतं। निळावंतीच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी ते गाव सोडलं आणि निळावंतीला घेऊन ते दुसऱ्या गावात जाऊन राहू लागले। निळावंतीच्या वडिलांना आयुर्वेदाचं चांगलं ज्ञान होतं। निळावंती देखील आपल्या वडिलांकडून आयुर्वेदाचे धडे घेत होती। निळावंतीमध्ये एक विशेष गुण होता। ती झाडं, वनस्पती, प्राणी, पशुपक्षी या सर्वांची भाषा समजू शकत होती। एवढंच नाही तर निळावंतीच्या स्वप्नांमध्ये सैतान देखील येत असे आणि तिला जमिनीखाली गाडलेल्या धनदौलतीबद्दल माहिती देत असे। पण निळावंतीच्या मनावर तिच्या वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारांचा प्रभाव होता, त्यामुळे तिला जमिनीखाली गाडलेल्या धनदौलतीची माहिती असून सुद्धा ती ते धन जमिनीतून खोदून काढण्याचा विचार देखील करत नसे। झाडं, वनस्पती आणि सैतान तिला जे काही मंत्र सांगत ते सर्व मंत्र निळावंती पिंपळाच्या पानांपासून बनवलेल्या एका पुस्तकामध्ये लिहून ठेवत असे। जेव्हा निळावंती 20 ते 22 वर्षांची झाली तेव्हा तिच्या स्वप्नात येणारी भूतप्रेत प्रत्यक्षात तिला तिच्या समोर दिसू लागली। काही काळानंतर निळावंतीला समजलं की ती एक शापित यक्षिणी आहे। एका शापामुळे ती या जगातून बाहेर पडू शकत नव्हती। तिला आपल्या स्वतःच्या जगात परत जायचं होतं। ही संपूर्ण गोष्ट निळावंतीने आपल्या वडिलांना सांगितली। तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, मुली, जर तू या जगातील नसशील आणि एखाद्या शापामुळे तू या जगात अडकून पडली आहेस असं तुला वाटत असेल तर मी तुला तुझ्या जगात परत जाण्यापासून अडवणार नाही। तू तुझ्या इच्छेने इथून जाऊ शकतेस। यानंतर निळावंती त्या गावातून निघून जाऊ लागली, पण वाटेत तिला एक व्यापारी भेटला। तेव्हा निळावंतीने त्या व्यापाऱ्याला तिला एका दुसऱ्या गावात पोहोचवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, कारण एका चांगल्या आत्म्याने निळावंतीला सांगितलं होतं की इथून 45 मैलांच्या अंतरावर तुला एक गाव लागेल आणि त्या गावामध्ये तुला एक वडाचं झाड दिसेल। तिथूनच तुला तुझ्या जगात जाण्याचा मार्ग मिळेल, पण याशिवाय तुला तुझ्या रक्तासोबतच पशु पक्ष्यांचा देखील बळी द्यावा लागेल।
हे सर्व लक्षात घेऊन निळावंतीने त्या व्यापाऱ्याला त्या गावात आपल्या सोबत येण्यास सांगितलं. निळावंतीला पाहताच तो व्यापारी तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आणि तिला म्हणाला, मी तुला त्या गावात पोचायला मदत करेन, पण त्याच्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. निळावंतीने व्यापाऱ्याकडे पाहत हसून म्हटलं, ठीक आहे, मला मान्य आहे, पण माझी एक अट आहे. रात्रीच्या वेळी मी तुझ्या सोबत राहणार नाही. मी कुठे जाते, काय करते याबद्दल तू मला काहीही विचारायचं नाहीस. त्यावर व्यापारी म्हणाला, ठीक आहे, मला मंजूर आहे. त्यानंतर त्या व्यापाऱ्याने निळावंतीला आपल्या बैलगाडीत बसवलं आणि तो तिला त्या गावात घेऊन गेला. त्यानंतर ठरलेल्या अटीप्रमाणे निळावंतीने त्या व्यापाऱ्याशी विवाह केला. रात्रीच्या वेळी निळावंती दररोज तंत्रमंत्र करण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली जाऊ लागली. तिथे ती स्वतःच्या रक्ताचा तसेच पशुपक्ष्यांचा बळी देऊ लागली. एके रात्री निळावंती त्या वडाच्या झाडाखाली तंत्रमंत्राची साधना करत होती. त्याच वेळी गावातील काही लोकांनी तिला पशुपक्ष्यांचा बळी देताना पाहिलं. त्यांनी ताबडतोब त्या व्यापाऱ्याकडे जाऊन घडलेली संपूर्ण घटना त्याला सांगितली. दुसऱ्या रात्री निळावंती नेहमीच्या वेळेनुसार तंत्र साधनेसाठी घरातून बाहेर पडली. तेव्हा तिच्या मागोमाग तो व्यापारी देखील गेला आणि त्याने निळावंतीला तंत्र साधना करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी निळावंतीच्या स्वप्नात एक सैतान आला. त्याने तिला सांगितलं, निळावंती, उद्या जेव्हा तू तंत्र साधनेसाठी त्या वडाच्या झाडाखाली जाशील, त्याच वेळी त्या वडाच्या झाडाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीमध्ये तुला एक प्रेत वाहत जाताना दिसेल. त्या प्रेताच्या शरीराला बांधलेला एक ताईत असेल. तुला तो ताईत काढून घ्यायचा आहे. त्याच्या शरीरातून ताईत काढल्यानंतर त्याच नदीमध्ये तुला एका नावेत बसलेला एक माणूस दिसेल. हा ताईत तुला त्या माणसाला द्यायचा आहे. तो माणूस तुला दुसऱ्या जगाच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. त्या सैतानाने निळावंतीला आणखी एक गोष्ट सांगितली. तुला तुझ्या जगात परत जाण्याची ही एकमेव आणि शेवटची संधी मिळणार आहे. ही संधी तू गमावलीस तर पुन्हा तुला अशी संधी कधीही मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी निळावंती खूप आनंदात होती. रात्रीच्या वेळी ती त्या वडाच्या झाडाखाली गेली. तिने तंत्र साधना करून स्वतःच्या रक्ताचा आणि पशुपक्ष्यांचा बळी देण्यास सुरुवात केलीच होती. तेवढ्यात तिला नदीच्या किनाऱ्यावर एक प्रेत पाण्यात वाहत जाताना दिसलं. निळावंती त्या प्रेताजवळ गेली आणि त्याच्या शरीरावर बांधलेला ताईत काढण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच वेळी तिथे तो व्यापारी देखील आला. मात्र आता तो आपल्या खऱ्या सैतानी रूपात आला होता. निळावंती ताईताची पहिली गाठ सोडवू शकली होती आणि दुसरी गाठ सोडवणारच होती. तेवढ्यात गावकरी तिथे येऊन पोचले. त्यांनी निळावंतीला नरभक्षक समजलं आणि ते ओरडू लागले, हे दोघे सैतान आहेत. हे दोघे मिळून गावातील सर्व लोकांना मारून टाकतील. त्यामुळे या दोघांनाही मारून टाका. सर्व गावकऱ्यांनी आपापली शस्त्रे हातात घेतली आणि त्या दोघांच्या मागे धाव घेतली. निळावंती तिथून वाचून पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र गावकऱ्यांनी त्या राक्षसाला पकडून ठार मारलं. पण तो राक्षस असल्यामुळे काही काळानंतर तो पुन्हा जिवंत झाला आणि निळावंतीजवळ येऊन म्हणाला, तू माझ्याजवळ तो ग्रंथ दे ज्यामध्ये तू सर्व मंत्र लिहून ठेवले आहेत. या व्यतिरिक्त मला आणखी काहीही नको आहे. तेव्हा निळावंतीने मनात विचार केला, जर हा ग्रंथ या सैतानाच्या हातात गेला तर तो संपूर्ण जगासाठी अनर्थकारी ठरू शकतो. त्यामुळे निळावंतीने त्या ग्रंथाला शाप देत म्हटलं, जो कोणी लोभापोटी हा ग्रंथ पूर्ण वाचेल त्याचा तात्काळ मृत्यू होईल आणि जो कोणी हा ग्रंथ अर्धवट वाचून मध्ये सोडून देईल तो वेडा होईल. असे म्हणून निळावंती तो ग्रंथ घेऊन तिथून पळून गेली. त्यानंतर निळावंती कुठे गेली, तिचं पुढे काय झालं याचा आजपर्यंत कोणालाही पत्ता लागला नाही. काही काळानंतर तो ग्रंथ एका साधूला मिळाला. त्या साधूच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभ नव्हता. मात्र तो ग्रंथ दुसऱ्याच भाषेत लिहिला असल्यामुळे त्या साधूने त्याचा सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत अनुवाद करून लिहून ठेवला, जेणेकरून तो ग्रंथ सर्वांना समजणं सोपं जाईल.
निळावंतीबद्दल आणखी एक गोष्ट प्रसिद्ध होती. असं म्हटलं जातं की निळावंतीला जाणणारा एक मनुष्य आजही जिवंत आहे. लोक त्याला काशी असं म्हणतात आणि तो सह्याद्रीच्या जंगलांमध्ये राहतो. असंही सांगितलं जातं की त्याचं वय 1000 वर्षांपेक्षाही जास्त आहे. आता निळावंतीला शोधायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आधी काशीला शोधून काढावं, कारण तो निळावंतीला जाणणारा मनुष्य आहे. त्याच्याकडून जी काही माहिती मिळेल त्या माहितीच्या आधारावर निळावंतीचा शोध घ्यावा. आणि आणखी गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. जे लोक निळावंतीच्या मागावर होते ते कोणत्याही काळातले असोत किंवा कोणत्याही ठिकाणचे असोत, त्या सर्वांमध्ये एक समानता होती. त्या सर्वांना सह्याद्रीच्या जंगलाच्या दिशेने जाताना पाहिलं गेलं होतं. त्यापैकी केवळ 2च लोक असे होते जे तिथे गेल्यानंतर पुन्हा दिसले, पण तेही जिवंत अवस्थेत नाही तर मृत अवस्थेत. बाकीचे लोक, ज्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते, त्यांचं काय झालं हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही, कारण त्यांचे ना मृतदेह सापडले ना त्यांचा कोणताही अवशेष मिळाला. आता एवढी माहिती मिळाल्यानंतरही तुम्हाला जर निळावंतीचा शोध घेण्यासाठी त्या ग्रंथाच्या मागे जाण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला त्या शेवटच्या माणसाबद्दल सांगतो जो निळावंतीच्या शोधात गेला होता. कदाचित त्याच्याकडून तुम्हाला एखादी अशी महत्त्वाची गोष्ट समजू शकेल जी तुम्हाला निळावंतीचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडेल. त्याचं नाव होतं आबासाहेब. कोकणातील एका गावाचा तो जमीनदार होता. तो अगदी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला होता. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. तो मल्ल सुद्धा होता, त्यामुळे त्याच्याकडे अफाट शारीरिक शक्ती देखील होती. आपल्याकडील पैसा आणि ताकद या दोन्हींच्या जोरावर आपल्या समोरच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या समोर झुकावं हेच त्याला आवडत असे. इतका श्रीमंत असूनही त्याच्या आयुष्यात एका गोष्टीची कमतरता त्याला नेहमीच जाणवत असे. अशी एक गोष्ट ज्यामुळे सर्व सुख सुविधा असून देखील त्याच्या अनेक पिढ्यांना आयुष्यभर पश्चाताप करत जगावं लागलं होतं. या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घराण्यातील प्रत्येक पिढीच्या मनात एकच विचार येत असे, कदाचित ही गोष्ट कोणत्या तरी प्रकारे बदलता आली तर. ती गोष्ट अशी होती की त्याच्या घराण्यातील खूप पूर्वीच्या काळातील कोणीतरी व्यक्तीने केवळ एका गैरसमजुतीमुळे 7 विहिरी भरतील इतकं सोनं आणि हिरे जडजवाहीर समुद्रात बुडवून दिले होते आणि त्यांना याच गोष्टीचा पश्चाताप होता. कदाचित ती गोष्ट बदलता आली असती तर आज त्यांचं कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणलं गेलं असतं. पण असं तेव्हा शक्य झालं असतं जेव्हा भूतकाळात परत जाऊन त्या गैरसमजुतीला दूर करता आलं असतं. आबासाहेबांना सुरुवातीला हे माहीत नव्हतं की काळाच्या मागे म्हणजेच भूतकाळात परत जाता येऊ शकतं, कारण बुद्धिमान मनुष्य अशा गोष्टींचा विचार देखील करू शकत नाही जी अशक्य वाटते. पण त्याच्या आधीच्या अनेक पिढ्यांनी जे केलं होतं त्याचप्रमाणे आबासाहेबांना देखील त्या धनाचा ठाव ठिकाणा शोधायचा होता. त्यासाठी त्यांनी देखील त्यांच्या पूर्वजांनी अवलंबलेल्या पद्धतीचा आधार घेतला होता. ज्योतिषी, तांत्रिक आणि मांत्रिक यांच्या माध्यमातून त्या धनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा त्यातून काहीही साध्य झालं नाही. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होतं. पण त्या अमर्याद संपत्तीच्या तुलनेत हे खर्ची झालेलं धन काहीच नव्हतं. आणि अशाच वेळी एके दिवशी कोकणामध्ये एक अद्भुत मांत्रिक आला. त्याचं नाव भीमा होतं. लोक म्हणत असत की त्याने एका पिशाच्याला वश करून ठेवलं आहे. ते पिशाच्य त्याचा प्रत्येक आदेश मानतं. आबासाहेबांना यामध्ये रस निर्माण झाला नसता तरच नवल होतं. आबासाहेब देखील त्या गावाला गेले आणि त्यांनी त्या मांत्रिकाची म्हणजेच भीमाची भेट घेतली. पहिल्याच भेटीत त्या मांत्रिकाने म्हणजेच भीमाने आबासाहेबांवर अशी छाप पाडली की त्यांनी भीमाला आपल्या हवेलीवर येण्याचं आमंत्रण दिलं. भीमानेही त्यांच्या हवेलीवर येण्यास होकार दिला. अवघ्या 2 दिवसांनंतर भीमा आबासाहेबांच्या हवेलीवर उपस्थित झाला. त्याचे खूप चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करण्यात आलं. हे नाते करून त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात होता. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं.
आबासाहेबांनी असंही ऐकलं होतं की भीमाकडे काजळ तयार करण्याची एक विशेष पद्धत आहे. प्राचीन काळापासूनच लोकांमध्ये अशी एक गोष्ट प्रचलित होती की एका विशिष्ट प्रकारचं रासायनिक काजळ, ज्याला अंजन असं म्हणतात, ते डोळ्यांमध्ये लावल्यास जमिनीखाली गाडलेला खजिना दिसू शकतो. आणि हाच खजिना मिळवण्यासाठी आबासाहेब इतके प्रयत्न करत होते. 1 आठवडा निघून गेला, पण भीमाने काहीच सांगितलं नाही. उलट तो उत्तम भोजन आणि मऊ गाद्यांचा आनंद घेत राहिला. आबासाहेबांच्या संयमाचा बांध आता हळूहळू फुटू लागला होता. पण तरीही जर भीमाला काही वाईट वाटलं आणि त्याने आपल्याला शाप दिला तर, या भीतीने आबासाहेबांनी गप्प बसणंच योग्य समजलं. आबासाहेबांचा हा संयम मात्र व्यर्थ गेला नाही. दुसऱ्या दिवशी भीमा आणि आबासाहेब एका खोलीमध्ये बसले होते. तेव्हा भीमाने आबासाहेबांना विचारलं, तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय हवंय? तेव्हा आबासाहेबांनी आपली इच्छा आणि त्यांच्या घराण्याची, त्या प्रचंड खजिन्याबद्दलची संपूर्ण माहिती भीमाला सांगितली. भीमाच्या डोळ्यात चमक आली. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात इतक्या मोठ्या खजिन्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मात्र त्याने आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटू दिले नाहीत. त्या खजिन्याचा आपल्यालाही लोभ झाला आहे हे भीमाने आबासाहेबांना अजिबात जाणवू दिलं नाही. त्यानंतर त्याने आबासाहेबांना स्वतःचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तो मांत्रिक कसा बनला याची कहाणी तो सांगू लागला. त्यानं जे सांगितलं ते असं होतं. भीमा बोलू लागला, मी सुद्धा पूर्वी एक साधा सरळ शेतकरी होतो. माझं हेच नाव होतं, भीमा. माझं लग्न झालं होतं, पण माझ्या आईवडिलांपैकी कोणीही त्यावेळी जिवंत नव्हतं. माझ्याकडे काही जमीन होती आणि त्यातूनच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. एके संध्याकाळी मी शेतातून घरी परतत होतो. तेव्हा मला माझे काही मित्र दिसले. त्यांनी आग पेटवली होती आणि त्या आगीजवळ बसून ते गप्पा मारत होते. त्यांनी देखील मला पाहिलं आणि आवाज देऊन मला म्हणाले की तूही थोडा वेळ आमच्या सोबत येऊन बस. काम तर रोजचंच आहे, ते कुठे पळून जाणार आहे. मलाही त्यांचं म्हणणं योग्य वाटलं. शेवटी माणसाने स्वतःसाठी देखील थोडा वेळ काढला पाहिजे असं मला वाटलं. घरी माझी बायको माझी वाट पाहत असेल ही गोष्ट माझ्या मनात होतीच. पण त्यानंतर मी विचार केला की एखाद्या दिवशी थोडा उशीर झाला तर काय होणार आहे. काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेता येईल. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला याचं मला भानच राहिलं नाही. बराच उशीर झाला होता. मी माझ्या मित्रांचा निरोप घेतला आणि घराच्या दिशेने निघालो. मी गावाच्या बाहेर राहत होतो. माझ्या घरापर्यंत जाण्यासाठी मला संपूर्ण गाव पार करून जावं लागत असे. कारण माझं घर आणि माझं शेत यांच्यामध्येच संपूर्ण गाव वसलेलं होतं. आणखी एक गोष्ट होती, मला खूप भीती वाटायची. कारण माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये एक स्मशानभूमी होती आणि रात्रीच्या वेळी त्या स्मशानभूमी जवळून जावं लागू नये म्हणून मी नेहमी शक्य तितक्या लवकर घरी जात असे. पण त्या दिवशी मला खूपच उशीर झाला होता. मी कसाबसा स्वतःला धीर दिला, कारण आता पुढे स्मशानभूमी म्हणजेच भूताप्रेतांचा प्रदेश सुरू होणार होता. माझ्यासारख्या भित्र्या माणसासाठी ही गोष्ट खूपच गंभीर होती. मी वेगाने पावले उचलू लागलो. मला फक्त कोणत्याही परिस्थितीत माझ्या घरी पोचायचं होतं. आता स्मशानभूमी सुरू झाली होती. मी मनात राम नामाचा जप करू लागलो. अचानक अंधार खूपच गडद झाला. माझी भीती आता अगदी पराकोटीला पोचली होती. मला इतकी जास्त भीती वाटत होती की आता या भीतीमुळे माझा मृत्यू तर होणार नाही ना याची देखील मला चिंता वाटू लागली होती. स्मशानभूमीतील भयान शांतता घुबडांच्या आवाजामुळे भंग पावत होती. त्यामुळे तिथलं वातावरण आणखीनच भयानक झालं होतं. तेवढ्यात अचानक कोणीतरी किंचाळल्याचा आवाज मला आला. भीतीची एक तीव्र लहर माझ्या छातीतून धावून गेली. मी जिथे होतो तिथेच उभा राहिलो. दूर कुठेतरी काहीतरी चमकत होतं. बहुधा कोणाची तरी चिता जळत असावी असं मला वाटलं. आता माझी अवस्था इतकी गंभीर झाली होती की माझ्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. माझा श्वास वेगाने चालू लागला आणि माझ्या हृदयाची धडधड नेहमीपेक्षा दुप्पट झाली. मला पुन्हा एकदा तशीच किंकाळी ऐकू आली.
निदान मला तरी तसंच वाटलं. पण तो किंकाळीचा आवाज नव्हता. एक मांत्रिक एका पिशाचाला पाचारण करत होता. तो कसला तरी विधी करत होता. मला माझा जीव वाचवायचा होता. मी धावत सुटलो. मला शक्य तितक्या लवकर माझ्या घरी जायचं होतं, कारण माझ्या घरात गेल्यावरच मी स्वतःला सुरक्षित समजत होतो. मी थोडंच अंतर पुढे गेलो होतो तेवढ्यात तो मांत्रिक माझ्या समोरच अचानक प्रकट झाला. आता तर मला खात्री झाली की माझा मृत्यू पक्का आहे. पण त्या मांत्रिकाने आपल्या अंगठ्याने माझ्या कपाळावर स्पर्श केला आणि मला शांत केलं. मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटत होतं, कारण माझी भीती अचानक कुठे गायब झाली हेच मला समजत नव्हतं. त्या मांत्रिकाने माझा हात पकडला आणि तो मला त्या जळत्या चितेजवळ घेऊन गेला. मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ती चिता नसून एखाद्या हवनकुंडासारखं काहीतरी वाटत होतं. त्या हवनकुंडाच्या आजूबाजूला अनेक विचित्र आणि भयावह वस्तू ठेवल्या होत्या. त्यातील काही वस्तू तर अत्यंत भयानक होत्या. तिथे माणसाची कवटी होती, रक्ताने भरलेले प्याले होते, तसेच वेगवेगळ्या मातीच्या भांड्यांमध्ये अनेक प्राण्यांचे अवयव भरून ठेवले होते. हे सगळं नेमकं काय चाललंय हे मला काहीच समजत नव्हतं. मी त्या मांत्रिकाला याबद्दल विचारण्याचा विचार केला, पण त्या मांत्रिकाने जणू माझ्या मनातला विचार ओळखला. त्याने आपल्या ओठांवर बोट ठेवून मला गप्प राहण्याचा इशारा केला. मी बराच वेळ तिथे बसून राहिलो. तोपर्यंत त्या मांत्रिकाने आपले सर्व विधी पूर्ण केले. आता मध्यरात्र होत आली होती. बहुधा ती रात्र अमावस्येची असावी. मांत्रिक आपला विधी पूर्ण होताच तिथून उठला आणि मला म्हणाला, मला पुढचा विधी पूर्ण करण्यासाठी अशा एका स्त्रीचा बळी द्यावा लागेल जिला आजपर्यंत मूल झालेलं नाही. हे ऐकताच माझं हृदय हादरून गेलं. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत याची मला जाणीव झाली. मला मूल झालेलं नव्हतं आणि माझी बायको घरी एकटीच होती. मी एक साधा शेतकरी होतो. माझं आणि माझ्या पत्नीचं कधीच भांडण व्हायचं नाही. ती मला कोणत्याही गोष्टीसाठी त्रास द्यायची नाही. आमचं आयुष्य अगदी साधं आणि सुखाचं होतं. त्या मांत्रिकाकडे कोणती शक्ती होती हे मला माहीत नाही, पण मी त्याला माझ्या निपुत्रिक बायकोबद्दल सांगून टाकलं. तिला निपुत्रिक असल्याचं सांगताना माझ्या मनात सतत विचार येत होता की हे योग्य नाहीये. मी असं करायला नको होतं, पण त्यावेळी माझी जीभ माझ्या ताब्यात नव्हती. जणू ती माझी नसून दुसऱ्याच कोणाच्या नियंत्रणाखाली होती. तो मांत्रिक माझ्या पत्नीबद्दल ऐकताच खूप खुश झाला. त्यानं माझ्या हातामध्ये एक अतिशय मोठा सुरा दिला आणि मला म्हणाला, तुझ्या बायकोला इथे घेऊन ये किंवा तिचं डोकं कापून घेऊन ये. त्यासोबत त्याने मला एका माणसाची कवटी देखील दिली आणि सांगितलं की जर तुझी बायको तुझ्या सोबत येत नसेल आणि तू तिचं डोकं कापण्याचा निर्णय घेतलास तर तिच्या मानेवर सुरा ठेवताच तिच्या शरीरातून वाहणारं रक्त या कवटीमध्ये जमा कर. रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडता कामा नये. मी तो सुरा हातात घेतला, पण मी असं का केलं याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर मी माझ्या घराच्या दिशेने निघालो. मला माहीत होतं की माझी बायको मनात विचार करत असेल की मी रोज दिवस मावळण्यापूर्वी शेतातून घरी परततो. पण आज असं काय झालं की मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुद्धा मी घरी परत आलेलो नाही. कदाचित तिने खूप वेळ माझी वाट पाहिली आणि वाट पाहता पाहता ती दरवाजाजवळच झोपी गेली. माझं घर खूप अशा निर्जन ठिकाणी नव्हतं. माझ्या घराच्या आजूबाजूला देखील थोड्या अंतरावर अनेक घरं बांधली होती, पण ग्रामीण भागात लोक लवकर झोपी जातात. त्यामुळे 2-4 कुत्र्यांव्यतिरिक्त रस्त्यावर कोणीही दिसत नव्हतं. मात्र एखादा अनोळखी माणूस त्या रस्त्यावरून जाताना दिसला की कुत्री नक्कीच भुंकत असत. पण माझी त्यांच्याशी ओळख होती, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे पाहून साधी हालचाल देखील केली नाही. तसे मी माझ्या घराच्या दिशेने पुढे जाऊ लागलो. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.